चिरनेर येथील 9 वर्षीय मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीचा उरण पोलिसांनी मोठ्या शिताफीने 24 तासांच्या आत मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांच्या या धाडसी कारवाईबद्दल उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते पाटील व सदर मुलीला अपहरणाच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या भरत जाधव या आदिवासी बांधवांचे सामाजिक कार्यकर्त्या अलका मोकल यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी आभार व्यक्त केले आहेत. चिरनेरमध्ये मंगळवार दिनांक 11 जून 2024 रोजी 9 वर्षाच्या मुलीचा अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र भरत जाधव या आदिवासी वाटसरूने दाखवलेली सतर्कता आणि 9 वर्षाच्या मुलीने प्रसंगावधान व धाडसाने अज्ञात अपहरणकर्त्याच्या हाताला चावा घेऊन आपली सुटका केली होती. या प्रकरणी उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. उरण पोलिसांनी तातडीने भरत जाधव व सदर मुलीच्या वर्णनातून आणि सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून तपासाला सुरुवात केली होती. परिसरातील सीसीटीव्हीच्या तपासणीनंतर एका स्विफ्ट गाडीतून आलेला राजेंद्र गोंधळी वय वर्ष 35 राहणार बामणडोंगरी पनवेल याने मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न केल्याचे दिसून आले आहे. याआधी त्याने नवी मुंबई हद्दीत अशाच प्रकारचा गुन्हा केला होता. या प्रकरणी NRI पोलीस ठाण्यात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपीच्या सीसीटीव्हीच्या आधारावर मुसक्या आवळल्या असल्याची माहिती उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते पाटील यांनी दिली आहे. तसेच अपहरणकर्ता इसम हा आपल्या सहकाऱ्यांच्या उपस्थितीत कोणकोणत्या अनधिकृत धाब्यावर दारू पिण्यासाठी बसला होता की नाही याचाही तपास पोलीस यंत्रणा घेत आहे. उरण पोलिसांनी तातडीने अपहरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या इस्माला ताब्यात घेतले आहे. त्यामुळे सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करत असून अशा घटना घडू नये यासाठी पालकांनी सतर्क राहावे. तसेच अशा प्रकारचा गुन्हा करणाऱ्या इस्माला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी सामाजिक महिला कार्यकर्त्या अलका महेंद्र मोकल व प्रणिता पाटील यांनी केली आहे. शिवसत्ता टाइम्ससाठी प्रवीण पाटील, उरण. धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.